चला मित्रांनो, दुसरा ब्लॉग चालू झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही की माझ्या मुलीने कशापैकी म्हणजे छानसा असं शूट केलेलं आहे. सगळं नेचर वगैरे दाखवलेलं आहे आणि आमच्या पुढे एक रिक्षा चालत होती, ती रिक्षाचा पण शूट घेतलेला आहे. ते रिक्षावाल्याने किती वरती लोक बसवलेले, एवढी रिक्षा फुल भरून सुद्धा वरती लोक बसवलेले आहेत. म्हणजे किती विचित्र काम आहे लोकांचं, बरोबर आहे की नाही? हे असं नको करायला, कारण की स्वतःचाही जीव धोक्यात टाकता आणि दुसऱ्याचाही जीव धोक्यात टाकता ते. तर प्लीज माझं असं म्हणणं आहे रिक्षावाल्यांना की प्लीज तुम्ही असं नका करू. खूप चांगलं नेचर आहे आणि रस्त्याने चालताना आम्हाला खूप मस्त असं हिरवळ वगैरे दिसतंय आणि थोडंफार मी पण एडिट केलेलं आहे, पण नॅचरल एडिट आहे, असं काही जास्त एडिट केलेलं नाही मी त्याच्यात. पण वातावरण इतकं खूप चांगलं होतं की मन भरावून गेलं माझं. खूप छान वातावरण होतं एकदम. त्या वातावरणामुळे आम्हाला म्हणजे 114 किलोमीटर रस्ता कसं काय कटला आम्हाला कळालाच नाही. पण एक नंबर रोड पण एकदम छान झालेला आहे. आणि आज मागील 10 वर्षापूर्वी जो रस्ता होता इकडचा, अरे बाप, अक्षरशः अख्खा पूर्ण दिवस लागून जायचा. म्हणजे आता समजा तुम्ही 4 तास इकडनं जायला आणि 4 तास तिकडनं यायला, 8 तास तर प्रवासामध्ये जायचे. त्याच्यामुळे आम्ही देवीजवळ जास्त वेळ बसायचो पण नाही, थांबायचो पण नाही. नारळ फोडलं का आपल्या घरी.